नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुडविलचं जे कॅल्क्युलेशन किंवा व्हॅल्युएशन करतो सुपर प्रॉफिट मेथडनी तो पार्ट आपण बघितला होता. या व्हिडिओमध्ये किंवा या लेक्चरमध्ये आपण कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड ही एक नवीन मेथड बघणार आहे. आता आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की पहिल्या ज्या दोन मेथड आहेत व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या पहिल्या ज्या दोन मेथड होत्या ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड ह्या आपल्या ऑलरेडी 12वीमध्ये झाल्या होत्या. मात्र ही जी मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड ही आपल्यासाठी पूर्णपणे नवीन मेथड आहे. ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, एक कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट आणि दुसरं आहे कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. तर ह्या दोन्ही मेथड आपण आता बेसिकली डिस्कस करूयात आणि मग एका मेथडचा जो एक प्रॉब्लेम आहे तो आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर पहिली जी मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट, ऑब्व्हियसली याच्यामध्ये तुम्हाला सुपर प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि सुपर प्रॉफिटचा जो फॉर्म्युला आहे तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण आपण केलेत. ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट हा तुमचा सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे. तर या मेथडनुसार गुडविलचं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला सुपर प्रॉफिटला नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननी डिव्हाइड करायचं आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननी डिव्हाइड करायचं आहे जो आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेला असतो. आता फॉर एक्झाम्पल की एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुपर प्रॉफिट आला 1,00,000 रुपीज, ओके, आणि त्याला आपल्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननी डिवाइड करायचं. तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न सपोज आपल्याला दिलं आहे 10%. सो 1,00,000 डिवायडेड बाय 10% असं आपल्याला करायचं. 1,00,000 डिवायडेड बाय 10%. आता आपल्याला माहिती आहे की पर्सेंटमध्ये जेव्हा असेल तर हे कॅल्क्युलेशन पुढे जाऊन कसं होईल. तर 1,00,000 डिवायडेड बाय 10%. 10% म्हणजे 10/100. म्हणजेच हे कॅल्क्युलेशन पुढे जाऊन कसं होणार आहे. तर 1,00,000 अपॉन हे 100 आपले वरती शिफ्ट होतील म्हणजे अपॉन 10 इंटू 100 होणार, बरोबर आहे. तोच फॉर्म्युला मग आपण इथे शॉर्टमध्ये करून घेतला आहे की सुपर प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे इथे मग ते पर्सेंटमध्ये न लिहिता फक्त आपण 10 लिहिणार, ओके. तर हाच फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाईड करून या पद्धतीने लिहिलेला आहे, ओके. तर आपण डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करणार, सुपर प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न अशा पद्धतीने करणार. हे झालं कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडने आपण करणार तेव्हा. आता पुढची जी मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ती आपण बघूयात. यामध्ये कसं आहे, तुम्हाला गुडविलचा जो फॉर्म्युला आहे तो पूर्णपणे वेगळा आहे आणि तो फॉर्म्युला असा दिलेला आहे, गुडविल इज इक्वल टू कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट. प्रॉफिटची कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची आहे लेस नेट टँजिबल ॲसेट्स. नेट टँजिबल ॲसेट्स, आता आपण सुरुवातीला बघितलं होतं की इनटँजिबल ॲसेट्स म्हणजे कोणकोणत्या. तर गुडविल आहे, पेटंट आहे, कॉपीराईट आहे, हे सगळे. तर टँजिबल ॲसेट्स म्हणजे कोणत्या, उरलेल्या सगळ्या करंट ॲसेट्स किंवा फिक्स्ड ॲसेट्स. लँड आहे, बिल्डिंग आहे, प्लांट आहे, मशिनरी आहे, ह्या सगळ्या ॲसेट्स. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, ह्या सगळ्या काय झाल्या तुमच्या टँजिबल ॲसेट्स झाल्या. मग नेट टँजिबल ॲसेट्स म्हणजे काय, तर या ज्या काही ॲसेट्स आहेत, बरोबर आहे, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, ह्या सगळ्यांची जी काही नेट व्हॅल्यू आहे ती नेट व्हॅल्यू प्रॉफिटची जी कॅपिटलाइज व्हॅल्यू आहे त्यातनं सबट्रॅक्ट केलं तर इथे गुडविल येतं. मग आता प्रॉफिटची कॅपिटलाइज व्हॅल्यू कशी काढलेली आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट डिवायडेड बाय NRR. ॲव्हरेज प्रॉफिट डिवायडेड बाय NRR म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग पुन्हा एकदा ॲव्हरेज प्रॉफिटला जर आपल्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननी डिवाइड करायचं असेल तर अगेन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला कशामध्ये दिलेला असतो, पर्सेंटेज बेसिसवर दिलेला असतो, बरोबर. मग पर्सेंटेज बेसिसवर समजा आपल्याला दिलेलं आहे 10% फॉर एक्झाम्पल. तर पुन्हा एकदा ते काय होणार, तर नॉर्मल ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर डिवायडेड बाय 10% म्हणजे अगेन 10/100 म्हणजेच आपलं काय होणार ॲव्हरेज प्रॉफिट डिवायडेड बाय 10 इंटू 100. आत्ता आपण जे सुपर प्रॉफिटसाठी बघितलं त्याच पद्धतीने ॲव्हरेज प्रॉफिट डिवायडेड बाय 10 इंटू 100. 10 हा काय तुमचा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हा फॉर्म्युला आपण अशा प्रकारे सिम्प्लिफाईड करू शकतो. मात्र ॲव्हरेज प्रॉफिटच्या कॅपिटलायझेशन मेथडमध्ये
आपल्याला ही जी काही कॅपिटलाइज व्हॅल्यू आली त्यातनं नेट टेंजिबल ॲसेट काय करायच्यात, सबट्रॅक्ट करायच्या. तर ह्या नेट टेंजिबल ॲसेट जे आहेत तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. त्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या नसतील तर त्याला ऑप्शन काय आहे, कसं शोधायचं ते आपण पुढे प्रॉब्लेममध्ये बघणार आहे. तर ह्या बेसिसवर म्हणजे जो साधारणतः जे आपण पहिली मेथड बघितली या बेसिसवर आपण आत्ता काय करूयात, प्रॉब्लेम बघूयात. म्हणजे कुठल्या प्रॉब्लेम, तर कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट. यासाठी पेज नंबर 3.25 पेज नंबर 3.25वर तुम्हाला सॉल्ड पहिला प्रॉब्लेम आहे कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. त्याच्यानंतर 3.26 पेजवरचा आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे, इलिस्ट्रेशन वन माणिक मोदी हा जो आहे तो. पेज नंबर 3.26 इलिस्ट्रेशन वन. मेसर्स माणिक मोती ट्रेडिंग कंपनी मिरज, अ लीडिंग पार्टनरशिप फर्म, हैज़ अर्न साइजेबल नेट प्रॉफिट्स फॉर लास्ट 5 years. देअर प्रॉफिट्स आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर टॅक्सेशन आर समराइज्ड बिलो. आता याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या प्रॉब्लेममध्ये. 5 वर्षांचे त्यांनी आपल्याला प्रॉफिट्स दिलेले आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे बघा, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड इज ₹2,25,000 विथ अ रिजनेबल रेट ऑफ रिटर्न. विथ अ रिजनेबल रेट ऑफ रिटर्न. रिजनेबल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज गिवन 10%. कॅल्क्युलेट द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ॲज पर कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. आता परत एकदा महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईड स्ट्रेट वे दिले 2,25,000. कॅपिटल एम्प्लॉईड दिले आपल्याला 2,25,000. ओके. आणि रिजनेबल रेट ऑफ रिटर्न दिला आहे. तर रिजनेबल रेट ऑफ रिटर्न जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR. आणि तो दिला आहे तुम्हाला 10%. ओके. तर सगळ्यात पहिलं परत पार्ट काय येणार, आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टोटल प्रॉफिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. मग आता टोटल प्रॉफिट्स म्हणजे जे काही 5 वर्षांचे प्रॉफिट्स दिले त्या सगळ्यांचे ॲडिशन ते आपण करूयात. 18,000 प्लस 24,000 सेकंड इयरचा प्रॉफिट, प्लस 32,000 प्लस 45,000 प्लस 56,000 डिवायडेड बाय एकूण नंबर ऑफ इयर्स आहेत आपले 5. ओके. आता हे जे काही 5 वर्षांचे प्रॉफिट्स आहेत त्यांचे ॲडिशन मी इथे करतो. ती येते 1,75,000 डिवायडेड बाय 5. 175 डिवायडेड बाय 5. हे जर आपण केलं तर आपला जो काही ॲव्हरेज प्रॉफिट आहे तो किती येतो आहे, 35,000. म्हणजे या प्रॉब्लेमची किंवा या मेथडची पहिली स्टेप आपण केली, आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढला, तो आला 35,000. आता याच्या पुढचा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, तर नॉर्मल प्रॉफिट. तर नॉर्मल प्रॉफिट जो आहे त्याचा फॉर्म्युला पण आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या मेथडमध्ये ऑलरेडी बघितला आहे. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला असतो कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईड जे आहे ते दिलेले 2,25,000 बरोबर आहे. सो 2,25,000 इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न विच इज गिवन 10%. सो
जो काही कॅपिटल एम्प्लॉईड आहे त्याच्या 10% जर आपण काढलं तर ते येते तुमचं 22,500 इज आवर नॉर्मल प्रॉफिट. आता पुढची स्टेप. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर सुपर प्रॉफिट काढायचं आहे. सुपर प्रॉफिटसाठी आपण काय म्हणतो की ॲव्हरेज प्रॉफिट आहे 35,000 आणि नॉर्मल प्रॉफिट आहे 22,500. मग सुपर प्रॉफिटचा आपला फॉर्म्युला काय तर सुपर प्रॉफिट इज द डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज प्रॉफिट अँड नॉर्मल प्रॉफिट. सो ॲव्हरेज प्रॉफिट लेस नॉर्मल प्रॉफिट्स. ओके. सो ॲव्हरेज प्रॉफिट आपला किती आहे 35,000 आणि नॉर्मल प्रॉफिट्स किती आहे 22,500. हे आपलं किती आलं बघूयात आपण. म्हणजे त्या फर्मचा आपला सुपर प्रॉफिट आला 12,500 12,500. आता सगळ्यात शेवटची स्टेप आपली अशी आहे की आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथडने. बरोबर आहे. मग आता त्याचा आपला फॉर्म्युला काय लिहून दिला होता आपण तो गुडविल इज इक्वल टू जो सिम्प्लिफाईड फॉर्म्युला तो आपण डायरेक्टली घेऊयात. तो असा आहे सुपर प्रॉफिट इंटू 100 बरोबर आहे डिवायडेड बाय NRR म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ओके. सिम्प्लिफाईड फॉर्म जो आपण केला आहे तो सुपर प्रॉफिट इंटू 100/NRR. आता सुपर प्रॉफिट किती आला आपला तर 12,500 बरोबर आहे इंटू 100 आणि आपला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे तर 10. सो 10 आपण कमी केला तर 12,500 इंटू 10 म्हणजे तुमचं आलं 1,25,000. हे तुमचं गुडविल आलं. येत्या लक्षामध्ये. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिवाईज करून सांगतो आपण एक्झॅक्टली काय केलं. ही जी काही कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड आहे ओके याच्यामध्ये आपण काय केलं सगळ्यात पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट काढला ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ते खूप सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. सगळ्या प्रॉफिटची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. सेकंड पार्ट आपण नॉर्मल प्रॉफिट काढला ते पण आपल्याला माहिती आहे. कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ते आपण काढलं. ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिटमधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे तुमचा सुपर प्रॉफिट आहे. तर तो सुपर प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला आणि सगळ्यात शेवटी सुपर प्रॉफिटला 100ने मल्टिप्लाय केलं आणि जो काही नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे त्याने आपण डिवाईड केलं. अशा प्रकारे आपण सुपर प्रॉफिटचं कॅपिटलायझेशन करून गुडविलचं व्हॅल्युएशन आपण इथे या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन थोडी वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे आणि त्याचबरोबर कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट व्यतिरिक्त कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिटने पण प्रॉब्लेम्स करायचे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. या व्हिडिओच्या शेवटी आपण एक लिंक शेअर केलेली आहे. या लिंकवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही आपल्या कॉमर्स गुरुकुलच्या याला जाल पोर्टलला जाल. तिथं गेल्यानंतर तुम्ही जर एनरोल केलं तर पूर्णपणे हा FY अकाउंटचा जो काही सब्जेक्ट आहे तो तुम्हाला अगदी नॉमिनल फीज रिजनेबल फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि नक्की एनरोल करा. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.